अरमान थँक्यू. ते कल्पेश नक्कीच थोडीशी मॅच फसली होती पण त्यानंतर मॅच त्यांनी जिंकली. होय आपण कॉमेडी बॉक्समध्ये सामना त्या ठिकाणी सुरू होतोय. ऐकूया आपण रोशन संदे मॅन फ्रॉम गारिवली डोंबिवली. थँक यू सो मच विनोदजी पाटील. थँक्यू सो मच दीपवीर आणि नुकतेच जॉईन झालेत जगदीश तारमाळे. हे आज 3 समालोचक एकूण आमच्यासोबत आज कॉम्बॉक्समध्ये असतील. सॉफ्ट हँडने खेळतात त्याच्यावरती मिळते 1 धाव. सामना क्रमांक आजच्या रात्रीमधील हा दुसरा सुरू होतोय आणि खऱ्या अर्थाने ओपन ग्रामीण गटातून हा पहिला सामना देवगाव टायगर आणि शिवम स्पोर्ट्स गेरसे या 2 टीममध्ये. गेरसे या संघाने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग स्वीकारली आहे. यावीस फटका चांगला आहे. सुरेख टायमिंग आपण पाहतोय. लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर पहिला ब्लास्ट पहिला धमाका षटकार. ॲक्शन रिप्ले आपण पाहतो वी शेपमध्ये केले आणि प्रचंड ताकदीचा वापर आपण पाहिला. मिस टायमिंग आणि सुरेख झेल पकडलाय. मिड विकेट सीमा रेषेलगत फलंदाज झाल्या बाद लागतोय हा पहिला धक्का देवगाव टायगर या टीमला. फलंदाज कुणाल बॅक टू द पविलियन. लोअर फुल टॉस चेंडू होता. ऑन साईडला फ्लिक करण्याचा प्रयत्न आणि त्याच्यावरती फलंदाज झाल्या बाद. बघा नक्कीच शिवम स्पोर्ट्स गेरसे या टीमचा 12 मॅन नाही आहे आणि शिस्तबद्ध ही स्पर्धा आहे. त्यामुळे गेरसे या टीमला 2 धावांची पॅनल्टी असेल. सर्व संघांना नियम सारखे आहेत. नेक्स्ट मॅच असेल आई गावदेवी पिसे आणि जय हनुमान ढवलेपाडा. एक संघ आपण पाहणार आहोत. आमने परिसरातील आई गावदेवी पिसे आणि त्यांना फाईट करेल बदलापूर वांगणी विभागातील जय हनुमान ढवलेपाडा. ऑन साईडला गॅपमधून चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. स्किलिंग शॉट टेकिंग गॅप दणदणीत खणखणीत हा येतोय आदर्श चषक चौकार. थँक्यू सो मच. धावसंख्या 4ने पुढे जाईल 12. सुरुवात खूप चांगली केली आहे. फुल टॉस आहे. मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकले नाही. डीपमध्ये काऊ कॉर्नर सीमा रेषे लगत चांगली फिल्डिंग त्याच्यावरती मिळते 1 धाव आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे देवगाव टायगर या टीमची 1-13. वेळेचं मॅनेजमेंट फार महत्त्वाचं आहे कारण की शिस्तबद्ध ही स्पर्धा सुरू आहे. 10 क्रिकच्या माध्यमातून भरपूर संख्येने प्रेक्षक देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. आजचा हा 5वा डे नाईट फॉर्मॅट आहे. आज खऱ्या अर्थामध्ये क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा आपण अनुभवतोय कारण की ओपन ग्रामीण गटातून हा पहिला सामना आहे. मिस्टामिंग स्ट्रोक डीपमध्ये फिल्डर थोडीशी दूर आहेत. झेलपर्यंत पोहोचू शकले नाही आहेत आणि त्याच्यावरती मिळतील या एकूण 2 धावा. बॅकअप देखील चांगला आहे.
चांगली गोलंदाजी करावी लागेल. दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे आहेत. आजची रात्र ही प्रेक्षकांसाठी पर्वणी असेल. आजची रात्र ही प्रेक्षकांसाठी क्रिकेटची मेजवानी असेल, कारण की मातब्बर संघ, नामवंत संघ आज इन ॲक्शनमध्ये आहेत. याआधी आपण सामना पाहिला. चापेवाडी पठार या टीमने इम्प्रेस केलं, धक्का दिला. या स्पर्धेमध्ये बलाढ्य साई स्पोर्ट्स सरळगाव या टीमला पराभूत करून अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला आहे. इथे हा डॉट बॉल. स्ट्रायकिंगला फलंदाज आदी आहेत. 7 या धावसंख्येवरती होती, तो बॅटिंग करतो. एक चौकार आलाय आधीच्या बॅटमधून, त्याला साथ देतोय सलामीच्या फलंदाज विशाल. या विस्फटका चांगला आहे. लॉंग ऑनला डीपमध्ये फिल्डर येतील. चांगली फिल्डिंग होती, कारण की काऊ कॉर्नर सीमारेषेवरती फिल्डर तैनात होते आणि तिथून ते येत आहेत वाईडिश लॉंग ऑनला. त्याच्यावरती मिळतील या एकूण 2 धावा. धावसंख्या 2ने पुढे जाईल 17. जर एक फलंदाज बाद झाला असेल तरी देखील चांगली सुरुवात राहिली आहे या मॅचमध्ये. देवगाव टायगर या टीमची मुरबाड तालुक्यातील एक नामवंत संघ. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, व्हेरिएशन आपण पाहिलं. या चेंडूवरती आलाय हा डॉट बॉल. अचूक लाईन, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतायत. व्हेरिएशन आहे नक्कीच. याआधी आपण पाहिलं वेगवान चेंडू हाताळला होता आणि या चेंडूवरती नक्कीच ऑफ ब्रेक हा चेंडू आपण पाहिला आहे. धावसंख्या धावफलकावरती आहे 17. गोलंदाज ऋतिक पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर हा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न आणि क्या बात आहे. सुरेख गोलंदाजी, सुरेख कमबॅक करतोय गोलंदाज ऋतिक. या षटकामध्ये डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या 17 आहे. षटकातील एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. चांगली गोलंदाजी करतात ऋतिक. या षटकामध्ये P2चं हे षटक सुरू आहे. 3 खेळाडू फक्त 30 या सर्कलच्या बाहेर आहेत. आणि यस फिंगर फलंदाज झाले बाद. सुरेख झेल पकडले यष्टेंच्या पाठीमागे. विकेटचं बटन लागतोय. दुसरा धक्का देवगाव टायगर या टीमला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 2 बाद 17. तिसऱ्या षटकामध्ये पहिल्या फेरीमधील सर्व सामने 5 षटकांचे असतील. नेक्स्ट मॅच आहे आई गावदेवी पिसे आणि जय हनुमान ढवलेपाडा या 2 संघांमध्ये यापुढील सामना असेल. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. विनंती असेल दोन्ही संघ आपण रिपोर्टिंग करायचं आहे. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. गजर क्रिकेटचा आणि सोहळा आनंदाचा. 5वी रात्र आहे. पहिला सामना ओपन ग्रामीण गटातून सुरू आहे आणि आजच्या या डे नाईटमधील हा दुसरा सामना सुरू आहे. सॉफ्ट हँडने खेळता ड्राईव्ह केला आहे. क्षेत्ररक्षक घेत आहेत आणि चांगली फिल्डिंग. या मिडॉनला चेंडू फील्ड होतो आहे, त्याच्यावरती मिळते 1 धाव. चांगल्या चेंडूवरती सन्मान देणं गरजेचं आहे आणि तो सन्मान दिला आहे. धावसंख्या 1ने पुढे जाईल 18. विशाल आणि अक्षय. विशालने संत आणि सावध सुरुवात केली आहे, कारण की एका पाठोपाठ एक फलंदाज देखील बाद झालेत. 2 महत्त्वाचे फलंदाज गमावलेत. देवगाव टायगर या टीमने मुरबाड तालुक्यातील हा नामवंत संघ इन ॲक्शनमध्ये आहे. त्यांच्या समोर आपण पाहतोय शिवम स्पोर्ट्स गेरसे. पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न. बॅक टू द बॉलर खेळतायत. फॉलो थ्रूमध्ये चांगली फिल्डिंग आणि येतो डॉट बॉल. चांगली गोलंदाजी होते. पहिला चेंडू वेगवान चेंडू होता आणि या चेंडूवरती चेंज ऑफ पेस आपण पाहिलं. गतीमध्ये परिवर्तन, व्हेरिएशन, अचूक लाईनवरती गोलंदाजी होती. आतापर्यंत चांगलं षटक आपण पाहतोय. गोलंदाज अजय
परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे ऑन साईडला फ्लिक केलाय डीपमध्ये स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. मोठी फटके मारण्यापासून वंचित ठेवलं जात आहे. चौकार षटकार मारण्यापासून वंचित ठेवलं जात आहे. काय गोलंदाजी होते शिवम स्पोर्ट्स गेरसे या संघाच्या माध्यमातून. आज 2 ते 3 खेळाडू या टीममध्ये नाही आहेत महत्त्वाचे, तरी देखील चांगली कामगिरी. आज 12 मॅन देखील नाही आहे, त्यामुळे 2 धावांची पॅनल्टी देखील आहे. क्या बात आहे. लेग ब्रेक हा चेंडू आपण पाहिला. तटस्थ पंच आहेत, कोणताही इशारा आला नाही आहे. इथे डॉट बॉल ॲक्शन रिप्ले आपण पाहतोय. राईटम राऊंड विकेटने आले, एक नॅचरल अँगल ते निर्माण करतायत आणि लेग ब्रेक हा चेंडू आपण पाहिला आणि अतिरिक्त बाउन्स देखील झालं. पाहतच राहिले पंचांकडे. फलंदाज विशाल आणि धावसंख्या स्थिर आहे. एका धावेसाठी संघर्ष सुरू आहे या मॅचमध्ये. देवगाव टायगर या संघाचा आणि झेल ड्रॉप झालाय. शॉट फाईन लेगला हुक करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा लेग ब्रेक हा चेंडू आपण पाहिला आणि शॉट फाईन लेगला फिल्डर होते, त्याने हा झेल सोडलाय. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ. जीवनदान मिळतंय सलामीच्या फलंदाज विशालला. या झेलची किंमत मोजावी लागेल शिवम स्पोर्ट्स गेरसे या टीमला. आदरणीय राजेंद्र राणे साहेबांनी दिगंबर शिंगोळे साहेबांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. लेट कटचा फटका गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. पहिल्या 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतो आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 20. अवघ्या 3 धावेंचं षटक फेकलंय गोलंदाज अजयने. इकॉनॉमिकल गोलंदाजी, कंजूस गोलंदाजी केली आहे या 3ऱ्या षटकामध्ये. त्यातील हे 4थं षटक घेऊन येतो गोलंदाज ऋतिक. ज्या ऋतिकने पहिल्या षटकामध्ये 4 धावा खर्च केल्या होत्या, 1 विकेट देखील मिळवला होता आणि त्याच ऋतिकवरती पुन्हा एकदा विश्वास दाखवलाय आणि या 4थ्या षटकामध्ये पाचारण केलंय. बॅटची कडा आहे, झेल झालाय ड्रॉप, लॉंग स्टॉप सीमा रिशीच्या बाहेर. हा नशिबाचा चौकार. थँक यू सो मच डीजे मास्टर. नक्कीच गेली 4 रात्र आपण पाहतोय डॉक्टर रामचंद्र भोईर साहेबांच्या माध्यमातून सलगच्या नक्कीच 3 षटकारांसाठी 3 चौकारांसाठी पारितोषिक होतं. परंतु आजपासून खऱ्या अर्थाने ओपन ग्रामीण गटला सुरुवात आपण करतोय आणि त्या सर्व संघांसाठी पुन्हा एकदा सुवर्ण संधी आहे. आदर्श शिक्षक आणि डॉक्टर रामचंद्र भोईर साहेबांच्या माध्यमातून सलगच्या 4
विकेटसाठी, सलगच्या 4 षटकारांसाठी, 4 चौकारांसाठी आणि मेडन ओव्हरसाठी 1500 रुपयांचं पारितोषिक असेल. डॉक्टर रामचंद्र भोईर साहेबांच्या माध्यमातून ही सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. ही सर्व संघांना सुवर्ण संधी आहे. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे 79-29. षटक क्रमांक हे दुसरं सुरू आहे. थोडीशी महागडी गोलंदाजी या सेकंड स्पेलमध्ये आपण पाहतो. ऋतिकने नक्कीच पहिल्या षटकामध्ये दीप अवघ्या 4 धावा खर्च केल्या होत्या. पहिल्या चेंडूवरती झेल सोडला आणि चौकार देखील आला. त्यानंतर दिशेपासून भरकटले. बॅकपुलला जाऊन कट करण्याचा प्रयत्न आलाय. हा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक ऋतिक करतायत या षटकामध्ये. 10 क्रिकच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. भरपूर संख्येने प्रेक्षक देखील ऑनलाईन या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्या प्रेक्षकांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चला टॉससाठी या नेक्स्ट मॅच आई गावदेवी पिसे आणि जय हनुमान ढवलेपाडा या 2 टीममध्ये. क्या बात आहे, क्या बात आहे. रायझिंग अँड सरप्रायझिंग डिलिव्हरी. चेंडू पडल्यानंतर राईज झालाय आणि बॅट्समनला पूर्णपणे सरप्राईज केलंय या चेंडूवरती विशालला. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती 29-29 धावा. ऑफ ब्रेक हा चेंडू आपण पाहिला. दोन्ही बाजूला वळवण्याची क्षमता आहे गोलंदाज ऋतिकमध्ये. चला जय हनुमान ढवलेपाडा या टीमचे कॅप्टन लोअर फुलटॉस चेंडू आहे. स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडू ट्रॅव्हल होतो आहे. शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. त्याच्यावरती मिळते 1 धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल 30 धावा धावफलकावरती आहेत. षटकातील एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. अपेक्षित फलंदाजी आतापर्यंत होऊ शकली नाही आहे देवगाव टायगर्स या टीमच्या या मॅचमध्ये. जी अपेक्षा होती प्रेक्षकांना, जी अपेक्षा होती कॅप्टनला, ती अपेक्षित फलंदाजी आतापर्यंत होऊ शकली नाही आहे या सामन्यामध्ये. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. बॅटची कडा आणि शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हल होतो आहे. त्याच्यावरती मिळते 1 धाव आणि पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे प्रथम बॅटिंग करणाऱ्या देवगाव टायगर्स या संघाची 2-31. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. मांजर्ली गावचे उद्योजक, समाजसेवक आणि धानिवली गावचे जावई आदरणीय प्रशांतदादा गायकर यांचे इथे स्वागत आहे या आदर्श चषकामध्ये. सामना सुरू आहे. ओपन ग्रामीण गटातून हा पहिला सामना. शिवम स्पोर्ट्स घेरसे आणि त्यांना फाईट करतो आहे देवगाव टायगर्स या 2 टीममध्ये. साहिल येत आहेत. या अंतिम षटकामध्ये गिअर चेंज करावा लागेल. टॉप गिअरमध्ये बॅटिंग करावी लागेल. अंतिम षटकामध्ये 15 ते 20 धावा बनवावे लागतील. स्विंग अँड अ मिस. प्रचंड वेग आपण पाहिला या चेंडूवरती आणि आलाय हा डॉट बॉल. राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतायत आणि इन स्विंगच्या माध्यमातून चेंडू आतमध्ये येतोय. धावसंख्या आहे 31. पूर्णपणे वर्चस्व निर्माण केलं आहे शिवम स्पोर्ट्स गिरसे या संघाने या सामन्यावरती. धावसंख्या आहे 31. क्या बात आहे. पुन्हा एकदा वेग ही त्याची ओळख आहे आणि वेगाने इम्प्रेस करतोय, वेगाने बीट करतोय नक्कीच गोलंदाज साहिल. फलंदाज अक्षय संघर्ष करतोय. 10वा डॉट बॉल आहे या इनिंगमधील. डॉट बॉलचं सातत्य ठेवलं आहे
विकेट 2 मिळवलेत परंतु डॉट बॉल 10 टाकलेत आणि हा 11वा डॉट बॉल येतोय या इनिंगमधील आणि सलग चालाय हा 3रा डॉट बॉल. अंतिम षटकामध्ये या स्लो गोरच्या षटकामध्ये कशी गोलंदाजी करावी याचं प्रात्यक्षिक उदाहरण दाखवतोय हा गोलंदाज साहिल. ॲक्शन रिप्ले आपण पाहूया. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे पूर्णपणे शांत ठेवलाय याही चेंडूवरती. ओव्हर द विकेटने साहिल. बॅटची कडा 2 फिल्डरच्या मधून गॅपमधून चेंडू चाललाय थर्ड मॅन सीमारेषेच्या बाहेर. नशिबाचा हा चौकार मिळतोय देवगाव टायगर या टीमला. आणि मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल 36 धावा धावफलकावरती आहेत. शेवटच्या षटकातील शेवटचा हा चेंडू शिल्लक आहे. 36 धावा शेवट गोड करावा लागेल. अंतिम चेंडूवरती चौकार किंवा षटकार मारावा लागेल. मोठे फटके खेळण्यापासून वंचित ठेवलाय. एक धाव झाली पूर्ण. क्षेत्ररक्षक आहे धावबाची संधी. विकेटचं पतन. फलंदाज झालाय बाद. सांघिक यश मिळतंय शेवटच्या बॉलवरती आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 37 आणि पॅनल्टीच्या 2 धावा ॲड करूया. एकूण धावा होतील 39 आणि 40 धावांचं टार्गेट सेट केलंय. या सामन्यामध्ये देवगाव टायगर या संघाने शिवम आदरणीय प्रशांतजी गायकर यांना विनंती करून आपल्या शुभास्ते आपण हॅलो चेक या आपण करूया नाणेफेक. एका बाजूला जय हनुमान ढवळेपाड्याचे कॅप्टन प्रथमेश केवणे, दुसऱ्या बाजूला विनय पाटील आई गावदेवी पीसीचे कॅप्टन. टॉसची प्रक्रिया आपण पूर्ण करतोय. छापा कॉल केलाय पीसीच्या कॅप्टनने विनयने आलेला आहे काटा. मी मान्यवरांना विनंती करेन आपण व्यासपीठावरती स्थान बनवायचं आहे. दोन्ही कॅप्टनला नक्कीच या ठिकाणी बसण्याची विनंती करतोय. दोघेही बसलेले. दोघांच्या चेहऱ्यावरती एक्साइटमेंट दिसते. दबाव तर असतो. शेवटी क्रिकेट तुमची मानसिकता नेहमी तपासत असतो. टॉस जिंकलेला आहे प्रथमेश. डिसिजन काय असणार आहे काय सांगशील? इथे आलास भरपूर स्पर्धा तुम्ही खेळत असतात. वांगणीमध्ये स्पर्धा होतात. बदलापूर तुमच्या जास्त टूर करत त्या कर्जत विभागामध्ये भरपूर होत असतात. काय सांगशील इथे आल्यानंतर काय वाटलं? स्पर्धा यूट्यूबला बघत होतास पण जेव्हा प्रत्यक्षात आलास तेव्हा मनामध्ये पहिल्यांदा काय निर्माण झालं? खूप वर्ष आमची इथे खेळायची पण यावर्षी पूर्ण झाली. आयोजन खूप छान आहे. तुझ्या स्क्वॉडमध्ये काही बदल असणार आहे की सेम स्क्वॉड असणार आहे? यंदा टीम ज्या पद्धतीने परफॉर्मन्स देते किती समाधानी आहेस? आणि स्क्वॉडमध्ये काही बदल? एक आणखीन एक प्रश्न विचारायचा वाटतं की जेव्हा जेव्हा तुम्ही एखाद्या स्पर्धेमध्ये खेळत असता, स्पेशली डे स्पर्धांमध्ये तुम्ही खेळत असता, तेव्हा डे आणि नाईटमधला डिफरन्स किती जाणवत असतो? खूप डिफरन्स आहे. टॉस जिंकून फिल्डिंग करणार आहेत. टॉस तुझ्या अगेन्स्ट गेलाय. बस बॅटिंग घेतले. बॅटिंग करणार आहेत. अगोदर फिल्डिंग म्हणालास का? बॅटिंगच म्हणाला. तर तुला काय होतं? तुझ्याही मनासारखं झालेलं आहे. याआधी मला अशी माहिती मिळाली की वरपच्या मैदानामध्ये तुम्ही एकमेकांच्या समोर आला होता. तिथे तुम्ही या संघाला पराभूत केलं होतं आणि आता पुन्हा एकदा तेच घडेल
की काही वेगळे घडण्याची अपेक्षा आहे? तेच नाहीतर काय खेळ आहे, खेळामध्ये काय सांगू शकत नाही. स्पर्धेविषयी काय सांगशील? 33वा पर्व आहे आणि ही स्पर्धा खेळण्याचं प्रत्येकाचं स्वप्न असतं. जसं म्हणाला की आमची खूप इच्छा होती, आज शेवटी आमची इच्छा या ठिकाणी पूर्ण झाली आहे. तू काय सांगशील? आमची पण इच्छा पूर्ण झाली. आम्ही याकडे कधी खेळलो नव्हतो आणि आमचंही स्वप्न इकडे पूर्ण झालं. ही मॅच एक जबरदस्त बॅटल होईल अशी अपेक्षा आम्ही करू शकतो का? हो 100%. कुणावरती भरोसा असणार आहे? सध्या टीममध्ये कोण चांगली कामगिरी करतोय? सर्वच चांगले आहेत. त्या बात आहे, सगळे चांगले आहेत म्हणजे परफॉर्मन्स जबरदस्त होईल, या शंका नाही. शुभेच्छा दोन्ही टीमला असणार आहे. टॉस बॉक्समधून न्यूज अशी येते की टॉस जिंकलेल्या जय हनुमान क्रिकेट संघ ढवळेपाड्याच्या संघ नायकाने प्रथम बॅटिंग करणार आहे. इन्व्हाइट केले आई गावदेवी क्रिकेट संघ PCला फिल्डिंगसाठी आणि ही मॅच या ठिकाणी नंतर सुरू होईल. जाऊया आपण चालू सामन्याच्या दिशेने, जिथे जगदीश तारमळे तयार आहेत. खेळाचं दुसरं सत्र तुमच्यापर्यंत घेऊन येते. धन्यवाद. थँक्यू सो मच विनोददादा पाटील. थँक्यू सो मच रोशनजी संते सर. थँक्यू सो मच दीपवीर बिराडे. हे 3 समालोचक मित्र आज आमच्यासोबत जॉईन झालेत. आपण पाहताय आदर्श गावाची आदर्श स्पर्धा, आदर्श चषक धानिवली, वैभवशाली गौरवशाली 33वा पर्व. खऱ्या अर्थानं या ठिकाणी पोहोचल्यानंतर इकडचं हे दृश्य पाहिलं आणि असं म्हटलं जातं की एखादा सुंदर ठिकाणी जावं आणि त्या ठिकाणाच्या प्रेमात पडावं. इतकंच सुंदर नियोजन आयोजन आज आपल्याला आदर्श चषक धानिवली 2025च्या माध्यमातून पाहायला मिळतं. स्वर्गवासी गोविंद संतू भुईर क्रीडांगण, या क्रीडांगणावर अक्षरशः आपण पाहताय एखाद्या नव्या नवरीला सजवावी नटवावी तशा पद्धतीनं हे मैदान सजवलं आहे आणि यासाठी मी समस्त धानिवलीकरांना धन्यवाद देतो. खऱ्या अर्थानं आज आपण पाहिला क्रिकेटचा महासंग्राम आपण आज धानिवली गावामध्ये अनुभवत आहे. मॅचकडे आपण जाऊयात. 2 संघ मैदानाच्या आतमध्ये, एका बाजूला शिवम स्पोर्ट्स गेरसे त्यांच्या विपक्षामध्ये फाईट करतोय संघ देवगाव टायगर्स, एका बाजूला कल्याण ग्रामीण या विभागातील एक जबरदस्त संघ शिवम स्पोर्ट्स गेरसे संदीप दिवाने अँड कंपनी. दुसऱ्या बाजूला देवगाव टायगर्स मुरबाड ग्रामीणचा एक जबरदस्त संघ. कृष्णा केणे यांच्या माध्यमातून शिवम स्पोर्ट्स गिरसे या संघाला शुभेच्छा. त्यानंतर गावदेवी PC संघाला देखील शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू सो मच आपलं कृष्णाजी केणे. जोव्यात मॅचच्या दिशेने टार्गेट या मॅचमध्ये सेट केलं आहे. चाळीस धावसंख्येचं मॅचला होते सुरुवात. बेस्ट ऑफ लक बोथ ऑफ टीम. पहिलाच बॉल फुल लेनचा उडवलाय, कॅचची संधी आणि दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये पकडलाय झेल. संदीप दिवानेला माघारी परतावं लागेल. पहिली महत्वाची विकेट प्राप्त करत असताना देवगाव टायगर्स. संदीप दिवाने बॅक टू द डगआउट. ओव्हर पिच बॉल होता, पण रिप्लायमध्ये पाहू शकाल मिड ऑफला झेलचा प्रयत्न. पहिल्या अटेम्प्टमध्ये झेल सुटला होता, परंतु त्यानंतर पाहू शकाल आपण दुसऱ्या अटेम्प्टमध्ये हा झेल पकडला गेला आणि भरपूर मोठी विकेट पहिल्याच बॉलवर आपण पाहताय. गोल्डन डकचा शिकार संदीप दिवाणे माघारी परतत असताना 40 धावसंख्येचं आव्हान या मॅचमध्ये सेट केले शिवम स्पोर्ट्स गेरसे या संघासमोर. देवगाव टायगर्स संघाने, एका बाजूला मुरबाड ग्रामीणचा हा संघ. मुरबाडमध्ये ही स्पर्धा सुरू आहे. आदर्श गावाची आदर्श स्पर्धा आपण पाहताय. आदर्श चषक धानिवली 33वा पर्व आहे आणि खरं म्हटलं तर इफ्युसर एक यश मिळवणं सोपं असतं, परंतु मिळवलेलं यश टिकवणं हे भरपूर अवघड असतं. एखादी स्पर्धा सुरुवात करणं आपण पाहताय, परंतु 33व्या पर्वामध्ये यशस्वी तिचं पदार्पण करणं ही भरपूर मोठी गोष्ट आहे. भरपूर साऱ्या स्पर्धा आपण पाहिल्या, जे 3 ते 4 वर्ष टिकल्या त्यानंतर त्या बंद पडल्या, परंतु तब्बल 33 वर्ष आदर्श चषक ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आहे आणि खऱ्या अर्थानं कौतुकास्पद आपण पाहताय. संपूर्ण धानिवलीकर या गोष्टीसाठी नक्कीच असतील आणि पुनश्च एकदा सर्वांना धन्यवाद देतो. एक जबरदस्त क्रिकेटची पंढरी अविरतपणे या गावानं चालू ठेवली आहे. वासुदेव दिवाडे बॅटिंगसाठी. प्रथमेशचा पुढचा बॉल हाफ ट्रॅक करू होता. फलंदाज जयेशपासून भरपूर उंच गेला. पंचांनी पाहिलं, जज केलं, त्यानंतर हा वाईड बॉल घोषित केलाय. 1 फॉर दी ओव्हरचा देखील इशारा यावेळी गोलंदाज प्रथमेशला देण्यात आला. 40 धावसंख्येचं टार्गेट या मॅचमध्ये सेट केलं. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 2.
दोन्ही धावा वाईटच्या स्वरूपात आल्यात. पहिल्याच बॉलवर एक विकेट संदीप दिवानीची, त्यानंतर दोन दिशाहीन चेंडू आपल्याला गोलंदाज प्रथमेशच्या माध्यमातून पाहायला मिळाले. पॉवर प्लेचं षटक आपण पाहत आहे. दोन खेळाडू तटयसकाच्या बाहेर क्षेत्ररक्षण करत असताना देवगाव टायगर्सचा संघ 40 धावसंख्येला रोखण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालाय. त्यांच्या समोर आहे संदीप दिवाने आणि कंपनी, शिवम स्पोर्ट्स गिरसे. अतिशय सुंदर असं वातावरण, क्रिकेट, आयडियल क्रिकेट कंडिशन सध्या आपल्याला धानिवली गावामध्ये या मैदानावर पाहायला मिळते. अजून एक संधी होती झेलची पॉइंटला, इथे पाहू शकाल दुसऱ्या तिसऱ्या अटेम्प्टमध्ये हा झेल ड्रॉप केलाय. चांगली गोलंदाजी प्रथमेश करतोय. पहिल्याच ओव्हरमध्ये हा दुसरा धक्का तो देऊ शकला असता, परंतु इथे क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून झेल ड्रॉप झाली आहे आणि आपण पाहू शकाल इथे वासुदेव दिवानेला मिळतंय जीवदान. एक सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट केली. धावसंख्या 3. पहिलं षटक अतिशय सुंदर आपल्याला पाहायला मिळतं प्रथमेशचं, ज्यामध्ये सध्या तो अतिशय चांगली गोलंदाजी करतोय. 40 या धावसंख्येवर जर रोखायचं असेल तर अर्ली ब्रेक थ्रू मिळवणं भरपूर आवश्यक असेल टीम देवगाव टायगर्स संघासाठी. ऋतिक दिवाने यंगस्टर आहे आणि या खेळाडूनं हे हंगाम गाजवलंय. मागचे 1 ते 2 हंगाम या खेळाडूनं गिरसे गावामधनं आपण पाहताय अप्रतिम क्रिकेट खेळलाय आणि सध्या टेनिस बॉल क्रिकेटच्या परिपटलावर या खेळाडूची चर्चा देखील आपल्याला सातत्यानं पाहायला मिळते. अपील करतात, अपील बॅटची कडा. ऋतिक दिवानेला देखील माघारी परतावं लागेल. भरपूर मोठी आणि भरपूर महत्वाची विकेट. प्रथमेश ऑन फायर, सलगची दुसरी विकेट आपल्या ओव्हरमध्ये. ऋतिक बॅक टू द डगआउट. नवा डीजे सापडले. गिरसे संघाची नौका आपण पाहताय. 40 धावा संघ त्यांना बनवायचे. प्रथमेश 6 मारा आपण पाहतो अतिशय चांगला. इथे देखील संधी निर्माण झाली होती. शॉर्ट थर्डमॅनचा खेळाडू आणि विकेट किपर दोघांमध्ये जम्बलिंग. एक्झॅक्टली झेन कोण पकडणार या प्रश्नाचं उत्तर सापडण्याच्या आतमध्येच बॉल आपण पाहिला तर तो पिचिंग झालेला. चांगली गोलंदाजी, उंच पुऱ्या देशटीचा गोलंदाज प्रथमेश. आणि एखाद्या वेगवान गोलंदाजाकडे काय असायला हवं होतं, त्याच्याकडे असणारी उंची, त्याच्या खांद्यामध्ये असणारी ताकद आणि याचा पुरेपूर वापर सध्या या गोलंदाजीमध्ये आपल्याला पहिल्याच ओव्हरमध्ये P1च्या षटकामध्ये पाहायला मिळतो, जिथे फलंदाजाकडे ॲडव्हान्टेज असतं. फक्त 2च खेळाडू तटयसकाच्या बाहेर असतात, परंतु प्रथमेशचं कौतुक करायला हवं. ज्या पद्धतीनं सध्या गोलंदाजी तो करतोय. शफल होऊन मारण्याचा प्रयत्न होता, बॉडीला टर्न केला, पण काय खेळायचं होता बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनकडे, परंतु पहा बॅटचा फ्लो आधी फिरून गेला. बॉल त्यानंतर शरीराला ब्रश झाला. कोणत्या प्रकारची दुखापत झाली का त्या ठिकाणी चेक करायचं फलंदाजाला. तर पाण्याची आवश्यकता असेल तर पाणी देखील त्या ठिकाणी नक्कीच पाण्याची मागणी देखील आपण करू शकता. अजय आला बॅटर आपण पाहताय. पाणी घेऊन जायचंय मैदानाच्या आतमध्ये, चेक करायचे पंचांनी. त्या ठिकाणी भरपूर वेग होता या गोलंदाजीवर. आपण पाहताय बॅटचा फ्लो आधी फिरून गेला, त्यानंतर हा बॉल थोडासा आपण पाहताय डोक्याला ब्रश झाला. आतापर्यंत एकंदरीत पाहिलं तर स्कोर कार्डवर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 3 विकेट गमावले, 2 शिवम स्पोर्ट्स गिरसे. आणि पहिल्या षटकाचा केस सध्या सुरू मैदानाच्या आतमध्ये. 5 बॉल त्यांनी हाताळले, 2 विकेट, त्याच्या माध्यमातून 2 वाईड आणि 1 बॅटनी सिंगल आपण पाहिली आतापर्यंत. धावसंख्येचं आव्हान चेस करायचं शिवम स्पोर्ट्स गिरसेला, परंतु आपण पाहिलं तर देवगाव टायगर्स संघ पहिल्याच ओव्हरमध्ये प्रथमेशनं कमालीची कामगिरी केली आहे. ही मॅच रंगताना आपल्याला पाहायला मिळेल. आपण पाहताय स्पर्धा आदर्श चषक धानिवली 2025 10cricket.in माध्यमातून जे प्रेक्षक आमच्या सोबत जोडले गेले त्या सर्व मायबाप लाडक्या क्रीडा रसिकांचा मी आदर्श चषक धानिवली 2025 या स्पर्धेच्या वतीनं मनस्वी स्वागत करतो. अवे फ्रॉम द बॉडी खेळायचा होता, पंचांचा बोट आकाशाकडे. वन्स अगेन
वन्स अगेन अनादर विकेट डाऊन. फलंदाज बाद. अजयला देखील माघारी परतावा लागेल आणि तिसरा धक्का पहिल्याच ओव्हरमध्ये लागत असताना शिवम स्पोर्ट्स गेरसे या संघाला अजय बॅक टू द डगआउट. होतं तेच काम केलं पहिल्याच ओव्हरमध्ये प्रथमेशनं. परंतु आता मैदानाच्या आतमध्ये अजित राव आलाय, त्याच्या समोर एक्सपिरियन्स कंपॅनर वासुदेव दिवाने. वासुदेव दिवानेवर भरपूर मोठी जबाबदारी आता या मॅचमध्ये. वासुदेव दिवानेला उर्वरित 4 षटकं मैदानाच्या आतमध्ये थांबणं अत्यावश्यक असेल. गिरसे संघाच्या विजयासाठी भरपूर मोठा रोल त्याला अदा करावा लागेल. सेकंड ओव्हरमध्ये आपण पाहताय फार विलेज एंडकडनं अक्षय आलाय गोलंदाजीसाठी. 24 बॉल 37 ची आवश्यकता. सेकंड ओव्हरचा पहिलाच बॉल. फुल टॉस आहे. ऑनसाइडला टर्न केला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत आणि ज्या पद्धतीनं हे मैदान बनवलंय, ज्या पद्धतीनं मेहनत घेतली गेली आहे आदर्श स्पोर्ट्स धानिवलीच्या माध्यमातून, कोणत्याही प्रकारचा त्रास किंवा कोणत्या प्रकारचा अडथळा क्षेत्ररक्षकासाठी येते अजिबातच नाहीये. सरळ बॉल त्याच्या हातामध्ये जातो. ज्या पद्धतीने आउटफील्ड सजवली आहे, ज्या पद्धतीने आउटफील्डवर काम केलं आहे आणि नक्कीच कौतुकास्पद कामगिरी आपण म्हणावी लागेल ती आदर्श स्पोर्ट्स धानिवली आणि संपूर्ण या धानिवलीकरांचं आपण त्याबद्दल नक्कीच कौतुक करूयात. पहिल्याच बॉलवर एक सिंगल आली आहे. अजितराव स्ट्राईक एंडला. धावसंख्या 4. थोडंसं आपण पाहताय डळमईत पारी शिवम स्पोर्ट्स गेरशेची. सावरावं लागेल. ऑनसाइडला टर्न करायचं होतं. अपील करतायत. लाऊड अपील आहे. पंचांचा बोट आकाशाकडे आणि अजून एक धक्का. विकेटवर विकेट, विकेटवर विकेट आपण पाहताय. अजितरावला देखील माघारी परतावा लागेल. चौथा धक्का लागतोय शिवम स्पोर्ट्स गेरसे संघाला. काय घडते मैदानाच्या आतमध्ये. चौथी विकेट आणि अजित देखील शून्याचा चष्मा घालूनच माघारी परतलाय. उल्लेख होत होता विकेटचा या आउटफील्डचा आणि नक्कीच ती नावं आमच्या समोर आली आहेत. ब्राह्मणगावचे हे आमचे चारही ग्रामस्थ आहेत. त्याच्यामध्ये सई भोईर, सुरेश पारदी, अनंता खाडील आणि संतोष रेरे या सर्वांच्या माध्यमातून आपण पाहता ही सुंदर मातीची खेळपट्टी तयार केली गेली आणि त्यांचं देखील कौतुक या स्पर्धेच्या माध्यमातून होणं गरजेचं आहे. आजचा 5वा दिवस आहे आणि आपण खेळपट्टी पाहू शकाल अतिशय सुरेख त्यांच्या माध्यमातून बनवली गेली आहे. अक्षय ओव्हरपिच होता. ऑनसाइडला टर्न केला. कॅपमध्ये पहिल्याच बॉलवर इथे आपण पाहताय चौकार आलाय बॅटर नरेशच्या बॅटमधनं. नरेश आलेत. पहिला चौकार आलाय नरेशच्या पॅटमधनं आणि आता आपण पाहू शकाल 4 खेळाडू बाद झाले. त्याच्यामध्ये संदीप दिवाने, ऋतिक दिवाने, अजय आणि अजित राव. चौघे फलंदाज देखील आपण पाहू शकाल त्यांचं योगदान नाहीये. 4 धावांचं योगदान आता आपण पाहता नरेशच्या बॅटमधनं. 1 धावेचं योगदान वासुदेव दिवानेच्या बॅटमधनं आपण पाहता. टीमची टोटल स्कोर बोर्डवर आतापर्यंत 8 या आकड्यावर आपल्याला पाहायला मिळते. 4 विकेट्स गमावलेत. दयनीय स्थिती सध्या नक्कीच आहे. परंतु क्रिकेट हा वेळ बदलायला वेळ लागत नाही क्रिकेटमध्ये. फुल टॉस होता परंतु त्याचा लाभ इथे उठवता आला नाहीये. भरपूर वेगानं
टाकण्याचा प्रयत्न केला जातोय सध्या अक्षय भोईर. चेंडू रिलीज करत असताना एक वेगाचा आवाज त्याच्या मुखामधून आपण बघितला. पण वेग देण्याचा अतिरिक्त प्रयत्न फुल टॉस होता, त्याचा लाभ इथे उठवता आला नाहीये. नरेशला हा डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पॉवर प्लेचा षटक आणि पॉवर प्लेच्या षटकामध्येच जर आपण पाहिलं तर डॉमिनेट केलं अक्षरशः ते देवगाव टायगर्स या संघानं शिवम स्पोर्ट्स गिरसे या संघाला. ऑन साईडला टर्न केला डीपमध्ये क्षेत्ररक्षक अक्षरशः पाहतच राहतील. नरेशच्या पॅटमधनं पिकअप शॉट परफेक्ट एक्झिक्यूट आणि बॉलला पाठवला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. संघर्षमय षटकार. वेग होता आणि वेगाला अक्षरशः अतिशय चांगल्या पद्धतीनं पीक केलं. बॉलला मिड विकेटला पाठवलं. टायमिंग प्रॉपर होतं या फटक्यामध्ये. नरेश दिवानेचा आणि 6 धावा इथे प्राप्त करत असताना टीमची टोटल स्कोर बोर्डवर आपण पाहताय 14 ऑन बोर्ड. या धावसंख्येची आवश्यकता होती. आपण पाहताय 2 मोठे फटके त्यांनी कुठेतरी रिलीफ दिले सध्या शिवम स्पोर्ट्स गिरसे संघाचा खेळाडू कक्षाला. कारण मागच्या ओव्हरमध्ये विकेटवर विकेटची घडी सातत्यानं पाहायला मिळाली. ऑन साईडला हाफ ट्रॅकर होता. ताकदीचा पुरेपूर वापर करत असताना त्याला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. नरेश दिवाने ऑन फायर. सलगचा दुसरा ब्लास्ट. षटकार. पहा, मी मगाशीच उल्लेख केला क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही. द ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टनिटी सातत्याने खेळायला म्हटलं जातं. पहिल्याच ओव्हरमध्ये 3 विकेट. त्यानंतर अक्षयनं आपण पाहिलं तर दुसऱ्या बॉलवर विकेट. 4 धावसंख्येवर 4 विकेट होते आणि त्यानंतर चेंडूची मागणी केली जाते. चेंडू पुरवायचा आहे. आयोजकांना विनंती करतोय. पहिल्या 7 बॉलवर जे समीकरण होतं त्याच्यामध्ये 4 धावसंख्येवर 4 विकेट. परंतु त्यानंतर 3 मोठे फटके आले. त्यामध्ये 2 उत्तुंग षटकार, 1 चौकार नरेश दिवानेच्या पॅटमधनं. आणि त्यानंतर पुनश्च एकदा सामना हा टर्न होत असताना शिवम स्पोर्ट्स गिरशेच्या बाजूनं. धावसंख्या 20. आता 18 बॉल 20 धावसंख्येची आवश्यकता. 2 ओव्हरचा काही कंप्लीट झाला. आपण पहिल्या ओव्हरचा अनालिसिस पाहिलं तर प्रथमेशनं भेदक गोलंदाजी केली. ज्याच्यामध्ये धावा त्याने खर्च केल्या. 3 विकेट त्याने प्राप्त केल्या. 3 सेकंड ओव्हरमध्ये अक्षय सुरुवात चांगली केली होती. परंतु आपण पाहिलं त्याच्या ओव्हरचा शेवट त्याला चांगला करता आला नाही. त्याने विकेट जरूर 1 प्राप्त केली. परंतु त्याच्या ओव्हरमध्ये धावा आल्या तब्बल 17. पॉवर प्लेचा आपण अनालिसिस पाहिलं तर 2 ओव्हरमध्ये धावा बनवल्या 20. त्याच्यामध्ये विकेट गमावले गिरसे संघाने 4 आणि आता उर्वरित 18 चेंडूंचा खेप बाकी आहे. त्याच्यामध्ये धावा बनवायच्या आहेत 20. नरेश दिवाने या मॅचमध्ये अक्षरशः बरसला. 2 षटकार 1 चौकार. आणि ज्यावेळी संघ अडचणीत होता अगदी त्याच वेळी तो मैदानाच्या आतमध्ये आला आणि आज तारणहार ठरलाय शिवम स्पोर्ट्स गिरसे संघासाठी. नरेश दिवाने 4 बॉल त्याने फेस केले. 16 धावा त्याच्या पॅटमधनं. 400चा स्ट्राईक रेट तो खेळतोय. दुसऱ्या बाजूला वासुदेव दिवाने 2 चेंडू त्याने फेस केले. 2 धावसंख्येवर तो खेळतोय. प्रथमेश पुनश्च एकदा स्विच हिटचा प्रयत्न गॅपमधून खेळलाय आणि बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या दिशेनं. चौकार आलाय वासुदेव दिवानेच्या बॅटमधनं. डिफेन्स असं म्हटलं जातं आक्रमकता हे तुमच्या रक्षणाचं पवित्र साधन बनू शकतं आणि तेच मागच्या ओव्हरमध्ये पाहिलं. 4 विकेट्स गेले होते परंतु कोणत्या प्रकारचा दबाव येऊ न देता नरेश दिवानेनं स्वतःचा नॅचरल खेळ केला. ज्या खेळासाठी तो ओळखला जातो तो खेळ त्याने केला. त्याच्या बॅटमधनं रन्स आल्या. त्यानंतर वासुदेवकडे कॉन्फिडन्स आला आणि त्याने रिव्हर्स स्वीप खेळला आणि त्यानंतर चौकार इथे तो प्राप्त करत असताना 24 धावसंख्या स्कोर बोर्डवर पाहायला मिळते. लोवर फुल टॉस ऑन साईडला टर्न केला. गॅपमध्ये डिपर क्षेत्ररक्षक आहेत. 1च धाव त्या ठिकाणी घेतली जाते. अतिशय सुंदर असं दृश्य आज आपल्याला धानिवली गावामध्ये पाहायला मिळतं. आदर्श चषकाची ही 33वा पर्व आणि 33 वर्ष सातत्याची आपण पाहताय. टॅगलाईन देखील आपण आपल्या मुख्य व्यासपीठावर पाहू शकता. परंपरा, प्रतिष्ठा, सन्मान, अभिमान असणारी स्पर्धा. मुरबाड तालुक्याचा वर्ल्ड कप म्हणून संबोधली गेलेली स्पर्धा
आदर्श चषक धानिवली 2025 मध्ये उपस्थित सर्व लाडक्या क्रीडा रसिकांचं लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्या सोबत जोडले गेलेत त्या सर्वांचं मनस्वी सहर्ष स्वागत. मॅच सुरू आहे तुमच्या माहिती करते. एका बाजूला देवगाव टायगर्स आणि दुसऱ्या बाजूला शिवम स्पोर्ट्स गिरसे. हाफ ट्रॅक रॉन्सला टर्न केला टिप्पर क्षेत्ररक्षक त्याला बीट केलाय. मिसफील्ड झाली आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. नरेश दिवानेच्या बॅटमधनं आला हा चौकार. थँक्यू. 29 धावा. जर तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये दिप्यूर सर जिंकायचं असेल तर तुम्ही मनातून पण तेवढे स्ट्रॉंग असणं गरजेचं असतं. मागच्या ओव्हरमध्ये जी आक्रमकता आली त्यानंतर खांदे डाऊन केले देवगाव टायगर्स संघाच्या खेळाडूने आणि त्याच परिणाम आपण तो चौकार पाहू शकता. गॅपमध्ये खेळलाय. इथे देखील संधीच नाहीये. दोन खेळाडूंच्या गॅपमधनं नरेश दिवानेच्या बॅटमधनं हा सलगचा दुसरा चौकार आहे आणि विजयाच्या समीप नेऊन ठेवणारा हा चौकार. 33 धावा, 7 धावसंख्येची आवश्यकता. मध्ये एंट्री करायची आहे. आई गावदेवी पिसे आणि जय हनुमान ढवळेपाडा. ओ हो हो हो, व्हॉट अ शॉट. कलात्मक आपल्याला या फटक्यामध्ये पाहायला मिळाली ती नरेश दिवानेची. पॉइंटच्या वरून हा फटका उडवला आणि ते 4 धावा प्राप्त करत असताना वेगाला कल्पकतेने उत्तर दिलं. 4 धावा प्राप्त केल्या आणि विजयाच्या समीप नेऊन ठेवले ते शिवम स्पोर्ट्स गिरसे संघाला. धावसंख्या 37 आणि वैयक्तिक तो खेळतोय. आपण पाहिलं तर नरेश दिवाने यांनी 4 चौकार आणि 2 षटकार 7 चेंडूचा सामना त्याने केला. 28 धावसंख्येवर तो वैयक्तिक खेळतोय. सलगचा उलटॉस आहे. ऑनसेला टर्न केलाय. लॉंग ऑन टीम मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव तिथे आपल्याला पाहायला मिळते. विजयाच्या समीप शिवम स्पोर्ट्स गिरसे. हेच क्रिकेट आहे मित्रांनो. मगाशीच उल्लेख केला. पहिल्या 8 बॉलवर असं वाटलं होतं की देवगाव टायगर्स संघ या मॅच मध्ये पूर्णपणे हावी आहे, कारण 4 धावसंख्येवर 4 विकेट गमावले होते ते शिवम स्पोर्ट्स गिरसे संघाने. परंतु त्यानंतर नरेश दिवाने नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये आलं. त्याच्या बॅटमध्ये चौकार षटकारांची बरसात. पाऊस आज आपण पाहिला तो धानिवली गावामध्ये स्वर्गवासी गोविंद संतू भोईर क्रीडांगणामध्ये. आणि अक्षरशः या खेळाडूनं या मॅच मध्ये पूर्णशः कमबॅक करून दिलं ते शिवम स्पोर्ट्स गिरसे संघाला. 12 बॉल आणि 2 धावसंख्येची आता मात्र आवश्यकता. औपचारिकता या मॅच मध्ये शिल्लक आपण पाहताय 38 धावा. 3 ओव्हरचा खेळ आतापर्यंत झाला. विकेट गमावले 4. 8 चेंडूंचा सामना केलाय तो नरेशनं आणि धावा त्याने बनवल्या तर तब्बल 29. त्यामध्ये 2 षटकार 4 चौकार त्याच्या बॅटमधनं आपण पाहिले. 2 धावेंची फक्त आवश्यकता. नक्कीच आधी आपण पाहताय षटक क्रमांक 4 घेऊन. तिसऱ्या ओव्हरमध्ये 18, पहिल्या ओव्हरमध्ये 3, दुसऱ्या ओव्हरमध्ये 17 आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये 18. एकंदरीत आपण पाहिलं तर प्रथमेशचा पहिल्या स्पेलमध्ये त्याने 3 धावांमध्ये 3 विकेट घेतल्या होत्या आणि तिसऱ्या आपण पाहू शकता दुसऱ्या स्पेलमध्ये म्हणजे दुसऱ्या ओव्हरमध्ये त्याने धावा दिल्या त्या तब्बल 18. पाचची कडा आणि विजय इथे प्राप्त केलाय. चौकार आलाय तो नरेश दिवानेच्या बॅटमधनं आणि ते हा पहिला विजय प्राप्त केलाय आजच्या या रजनीमध्ये शिवम स्पोर्ट्स गिरसे संघाने. हार्दिक हार्दिक अभिनंदन टीम शिवम स्पोर्ट्स गिरसे, संदीप दिवाने अँड कंपनी. हार्ड लक टीम देवगाव टायगर्स. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्या खेळाडूनं संकट समयी या ठिकाणी येऊन संकट मोचनाची भूमिका बजावली. जी नौका कुठेतरी फसली होती शिवम स्पोर्ट्स गिरसे संघाची तिला किनाऱ्याला लावण्याचं काम केलं नरेश दिवाने. ज्यानं बॉल फेस केले. 9 धावा बनवल्या 33. त्याच्यामध्ये 2 उत्तुंग षटकार 5 चौकार. एक वादळी इनिंग त्याने साकारली. नॉट आऊट तो राहिला आणि तोच ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच.
चला ढवळेपाडा संघ आणि आई गावदेवी पीसे संघ मैदानाच्या मध्ये आपण एंटर करायचा आहे. तर सामनावीर जे पुरस्कर्ते यांचं नाव उल्लेख आपण नक्कीच करणार आहोत. एक 10 क्रिकच्या माध्यमातून ट्रॉफी, त्यासोबतच एम स्पोर्ट्सच्या माध्यमातून एक आकर्षक टी शर्ट्स, गणेश भोईर आणि कमलाकरजी भोईर यांच्या माध्यमातून कोल्ड्रिंक दिली जाईल. त्यासोबतच साईनाथ, प्रमोद, किरण, जयवंत यांच्याकडून स्वीट बॉक्स आहे आणि मेडल आहे जे आदर्श चषक आयोजक यांच्या वतीनं दिलं जाईल. तर या ठिकाणी शुभागमन झालं आदरणीय धानिवली गावचे उद्योगपती कैलासजी भोईर साहेबांचं. मी विनंती करतो या साहेब आपण व्यासपीठावर आपलं मनपूर्वक हार्दिक सस्नेह सहर्ष स्वागत आहे. हॅलो. तर यायचं आहे नरेश व्यासपीठावर. मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्कारानं नरेशला सन्मानित केलं जाईल. भरघोस पारितोषिकं आहेत मॅन ऑफ द मॅचसाठी. मुख्य व्यासपीठावर वरती आपण नरेशला आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचने कैलासभाऊ भोईर उद्योजक धानिवली यांचं देखील नुकताच शुभागमन झालंय. त्यांचं देखील करूयात वेलकम. विनंती आहे दादांना या पण मंचावरती आपलंही स्वागत आहे आजच्या निर्णायक 5व्या रजनीत. तर आपण पाहताय सध्या नरेश दिवानीला सन्मानित केलं जातं मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्कारानं. भरपूर आकर्षक पारितोषिकं आणि सहकाऱ्यांच्या माध्यमातून टाळ्या वाजून त्याचं स्वागत करणं. नक्कीच ज्या पद्धतीनं मॅच त्यानं फिनिश केली आहे कौतुकास्पद पारी त्याच्या माध्यमातून आपण पाहिली. मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी, त्यासोबतच स्वीट बॉक्स, कोल्ड्रिंक. नरेश सोबत आपण चर्चा देखील करणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. नरेश, हे मॅन ऑफ द मॅच पुरस्कारानं सध्या आपण पाहताय सन्मानित केलं जातं. एक आकर्षक टी शर्ट्स देखील दिली जाईल एम स्पोर्ट्सच्या माध्यमातून आणि ती टी शर्ट घालूनच तुम्हाला नेक्स्ट मॅच मध्ये खेळायचं आहे. भालचंद्रजी भोईर आमचे सहकारी यांच्या शुभ हस्ते आमचे मित्र यांच्या माध्यमातून एम स्पोर्ट्स हे आकर्षक मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी नरेशला दिली जाते. मॅच सुरू ठेवायची. नरेश, भावना व्यक्त करा आपल्या या मॅच विषयी. आणि माझं काम होतं ते मी केलं. संघ अतिशय अडचणीत होता त्यावेळी ज्यावेळी 4 विकेट गेले होते. एक प्रश्न फक्त